नमस्कार, मी प्रणिता बोरसे. आपण पाहत आहात TV9 मराठी. बुलेटिनच्या सुरुवातीला मोठी बातमी आहे. घाटकोपर मधील होर्डिंग दुर्घटनेत 14 जणांचा मृत्यू झालाय तर 88 जण जखमी आहे. आज सकाळी पुन्हा एकदा बचाव कार्य सुरू करण्यात आलंय. काल झालेल्या वादळी वाऱ्यामुळे घाटकोपरमध्ये पेट्रोल पंपावर भलं मोठं होर्डिंग कोसळलं होतं आणि या घटनेत 14 जणांना आपला जीव गमवावा लागलाय. दरम्यान मुख्यमंत्री शिंदेंनी घटनास्थळी पाहणी करत मृतांच्या नातेवाईकांना 5 लाखांच्या मदतीची घोषणा केली आहे. होर्डिंग लावणाऱ्या कंपनी विरोधात गुन्हा देखील दाखल करण्यात आलाय. कालच्या दुर्घटनेची ही दृश्य आपण पाहत आहोत आणि आज सकाळची ही दृश्य अद्यापही या ठिकाणी रेस्क्यू ऑपरेशन सुरू आहे. तर या दुर्घटनेत आतापर्यंत 14 जणांनी आपला जीव गमावलेला आहे. 88 जण या घटनेत जखमी असल्याची माहिती समोर येते. दोन दृश्य आपण पाहत आहोत. काल जेव्हा घटना घडली त्यावेळची ही दृश्य, होर्डिंग पडलं आणि त्याखाली अनेक जण दबले गेले आणि त्यानंतर आज सकाळची दृश्य ही आपण पाहतोय. रेस्क्यू ऑपरेशन अद्यापही सुरू आहे. 14 जण मृत झाल्याची माहिती समोर आली आहे तर 88 जण जखमी आहे. जखमींवर रुग्णालयात उपचार देखील सुरू आहे. मात्र रेस्क्यू ऑपरेशन अद्यापही थांबलेलं नाही. अद्यापही हे रेस्क्यू ऑपरेशन सुरूच आहे. अधिक अपडेट आपण घेणार आहोत आपले प्रतिनिधी नंदकिशोर गावडे यांच्याकडून. नंदकिशोर, सध्याची स्थिती काय? रेस्क्यू ऑपरेशन सुरू आहे, किती जखमी आहे, काय माहिती मिळाली? नक्कीच प्रणिता, आपण पाहायला गेलं तर कालचा दिवस हा मुंबईसाठी अतिशय दुःखाचा दिवस मानावा लागेल. कारण याच माझ्या पाठीमागे ज्या ठिकाणी पेट्रोल पंप होता आणि त्या पेट्रोल पंपाच्या पाठीमागे ही सर्वात मोठी जवळपास 120 बाय 120ची जी मोठी होर्डिंग होती ती अख्खी होर्डिंग वादळामुळे खाली कोसळलेली आपल्याला पाहायला मिळते. आणि त्याच्या खालती अजूनसुद्धा पाहायला गेलं तर ज्या गाड्या आहेत त्या अजूनसुद्धा अडकलेल्या आहेत. जवळपास या संपूर्ण दुर्घटनेत आत्तापर्यंत 14 जणांचा जो मृत्यू आहे तो झाला असलेला आपल्याला पाहायला मिळतो. एकंदरीत जर पाहायला गेलं तर अजूनसुद्धा अनेक जे जखमी आहेत त्यांच्यावरती उपचार सुरू असलेले आपल्याला पाहायला मिळतात. राजवाडी हॉस्पिटलमध्ये जवळपास 30 जणांवरती उपचार सुरू आहेत. त्यापैकी 1 ते 2 जण अजूनसुद्धा क्रिटिकल असल्याचं आपल्याला पाहायला मिळतं. एकूण 43 जणांना उपचार सुरू आहे तर 14 जणांचा यामध्ये मृत्यू झाल्याचं आपल्याला पाहायला मिळतं. त्यामुळे एकंदरीत अतिशय दुःखद जी घटना आहे ती सध्या सुरू झालेली आपल्याला पाहायला मिळते. मात्र अजून जी रेस्क्यू ऑपरेशन आहे ते सुद्धा सुरू असलेलं आपल्याला पाहायला मिळते. काल सायंकाळच्या दरम्यान ही संपूर्ण घटना घडलेली होती आणि त्यानंतर महानगरपालिका आणि संपूर्ण प्रशासन या ठिकाणी रेस्क्यू ऑपरेशन करण्यासाठी आलेले आपल्याला पाहायला मिळते. अग्निशमन दलाच्या गाड्या आहेत, वेगवेगळे ॲम्ब्युलन्स, पोलीस मोठ्या प्रमाणात तैनात करण्यात आलेले आपल्याला पाहायला मिळतात. खालती पेट्रोल पंप असल्यामुळे कुठलीही दुर्घटना आणखीन दुर्घटना होऊ नये यासाठी क्रेनच्या साहाय्यानं पाठीमागचं जे संपूर्ण जे लोखंड आहे ते उचललं जात आहे आणि जे आकडा आहे तो अजून सुद्धा या रेस्क्यू ऑपरेशन दरम्यान वाढू शकतो. खरं तर जर पाहायला गेलं तर हा संपूर्ण जो 120 बाय 120चा मोठा होल्डिंग आहे तो अनधिकृत होता की अधिकृत होता यावरून आता वादविवाद रंगू लागलेला आपल्याला पाहायला मिळते. त्यामुळे एकंदरीत या संपूर्ण होल्डिंगला जबाबदार कोण असा सुद्धा आता प्रश्न जो आहे तो उपस्थित केला जाऊ लागलेला आपल्याला पाहायला मिळतं. हा संपूर्ण जी दुर्घटना झाली होती ही होर्डिंग जो इगो मीडिया आहे या इगो मीडियाच्या नावावरती असल्यामुळे आपल्याला पाहायला मिळते. खरं तर BMCने याच दिवशी या कंपनीला जी नोटीस आहे ती काढण्यात आलेली आपल्याला पाहायला मिळते. जवळपास 6,13,84,000 रुपयाचा जो दंड आहे तो सुद्धा या संपूर्ण दरम्यान लावलेला आपल्याला पाहायला मिळते. महत्त्वाचं म्हणजे याच कंपनीचे या भागात आणखी 7 जे होर्डिंग आहेत ते पाहायला मिळतात. त्यामुळे एकंदरीत जी रेस्क्यू ऑपरेशन आहे ते अजून देखील सुरू आहे. संपूर्ण रात्रभर हे संपूर्ण जे रेस्क्यू आहे ते सुरू होतं. अजून सुद्धा ज्या गाड्या आहेत त्या खालत्या आहेत. पाहायला गेलं तर जी दृश्य आहे ती भयानक. काल सुद्धा मोठं वेगळं जे वातावरण ह्या संपूर्ण परिसरात असलेलं आपल्याला पाहायला मिळते. रात्रभर रेस्क्यू सुरू आहे. अजून सुद्धा रेस्क्यू करण्यात येते पाठीमागच्या बाजूनं. त्यामुळे आणखी किती जण आतमध्ये आहेत, किती जण जखमी आहेत, किती जणांचा मृत्यू झाला आहे हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. अगदीच नंदकिशोर, अधिक अपडेट तुमच्याकडनं घेत राहू. तुर्तास धन्यवाद या सविस्तर माहिती संदर्भात.